या दरम्यान आपल्या या स्पर्धेसाठी जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 या भव्य दिव्य स्पर्धेसाठी बऱ्याच जणांनी मदतीचा हात पुढे केला आणि मी सगळ्यांची नावं वाचून दाखवेल। tenniscricket.in च्या माध्यमातून जे थेट प्रक्षेपण सुरू आहे ते शेलू गावातील युवा उद्योजक राहुल प्लंबिंग वर्क्सचे प्रोप्रायटर राहुलभाई तरे यांच्या माध्यमातून हा सगळा खर्च करण्यात आला आहे। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे स्पोर्ट्स सायकल ते स्वर्गीय अजित भगवान धुळे यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध धुळे यांच्याकडून ती मालिकावीराची सायकल देण्यात आली आहे। त्यानंतर ओमसाई इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर सुजित मुंडे, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद थोरवे, काळेश्वरी कन्स्ट्रक्शन शेलू गावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक, त्यानंतर उद्योजक आणि शेलू पंचायत समिती सदस्य पप्पूदादा मसने, शेलू गावातील एक उद्योजक गुरुदादा मसने, श्री सद्गुरु कृपा पेट्रोल पंपचे ओनर आमचे अगदी जवळचे मित्र अजिंक्य शेलार, समीर दादा लोंगले, सचिन थोरवे, समाजसेवक संदीप तरे, मंगेशजी बोराडे, ॲडव्होकेट सूर्यकांतजी मसने, ग्रामपंचायत सदस्य महेश कारिक, ॲडव्होकेट संदीप बागडे, साई सिद्धी हिरेमठ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत, युवा सेना तालुका प्रमुख बाळा मोरे, त्यानंतर बॅट्समनसाठी विठ्ठलदादा मसने, श्री गणेश कृपा वेल्डिंग वर्कचे प्रोप्रायटर, त्यानंतर सचिन धर्मा मसने यांच्याकडून सगळे बॉल पुरवण्यात आले। कृष्णा शिसवे यांच्याकडून पाण्याच्या बॉटल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी, अविरशा इलेक्ट्रिकल आणि टेंट पेंट यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक आणि 1 डझन केळी, आणि निलेश तरे यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज पुरवण्यात आले। त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद असतील। आणि वळूयात आपण ऑन गोईंग मॅचकडे, जिथे सामना सुरू आहे मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात पिंपलोळी। पहिलाच बॉल स्लोअर डिलिव्हरी, अगदी पहिला चेंडू धीम्या गतीने हाताळला इथे गोलंदाज शमीमने, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो। पियुषजी बाबरे कर्जत तालुक्यातील एक बुलंद आवाज मात्र रजा घेत आहेत। पियुष आपले देखील मनापासून धन्यवाद असतील। संदीपजी गायकवाड सर हे देखील इथून रजा घेतात, कारण आय थिंक कर्जत प्रीमियर लीगचा ऑक्शन सोहळा आज पार पडणार आहे, एक भव्य दिवस स्पर्धा, आणि त्यानिमित्ताने मात्र त्यांना जावं लागणार आहे। त्यांनी आधी सांगितलं होतं, हरकत नाही आहे। दुसरा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली विनायक बिडकर, अनुभव फार आहे या खेळाडूकडे, कोणतीही चुकी नाही, पकडलाय झेल आणि पहिलाच हादरा बदलत असताना इथे पिंपळोळी संघाला। धन्यवाद। पहिला चेंडू डॉट होता आणि त्याच्यानंतर आलेली विकेट। सुमित तिथे माघारी परतलाय। न्यू बॅटर अजय, हेलिकॉप्टर पद्धतीने फटका घ्यायचा होता, भाऊ चेंडूच्या खाली होता, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रयत्न चांगले केले परंतु झेल काही पकडता आला नाहीये। जबरदस्त गोलंदाजी सुरू येते शमीमची। मोहाची वाडी शमीम ह्या नावाने संघ खेळतोय आणि आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करत असताना शमीम चांगला बॉलिंग अटॅक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक। 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे। पुन्हा एकदा डॉट बॉल,
अक्षरशः आगीचे गोळे फेकतोय शमीम आपल्या संघासाठी. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. पहिला चेंडू आपण बघितला होता, अगदी धीम्या गतीने हाताळला होता. त्याच्यानंतर आलेली विकेट आणि त्याच्यानंतर आलेले बॅक टू बॅक, त्याच्यानंतर आलेले एक धाव आणि बॅक टू बॅक आलेले 2 निर्धाव चेंडू. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1च्या घरात. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आडव्या बॅटने फटका घेतलाय. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घरंगळत सीमा पार आणि पहिलाच चौकाराला इथे फलंदाज सोबत त्याने खूप चांगलं काम केलं. अगदी कालपर्यंत आपण बघितलं कृष्णा तर काहीच नव्हतं, परंतु ह्या एका रात्रीमध्ये खूप चांगलं डेकोरेशन त्यांनी उभं केलं आहे. अगदी नावाला साजेशी कामगिरी. हिंदू हृदय सम्राट चषक 2023 भगवमय वातावरण. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आपण. भावेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मोहोचीवाडी संघाकडून गोलंदाज भावेश सज्ज होते. 5 धावा फलकावर. पहिलाच बॉल. अगदी थोडीशी ताकद कमी पडली आणि झेलबादच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल फलंदाज अजयला. कारण 2 महत्वाचे गडी तंबूमध्ये परतलेत. अजय माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता अजय भोईर खेळपट्टीवर रवाना होत आहे. कोणत्या तरी 2 खेळाडूंना चांगली भागीदारी करावी लागेल. फलंदाजी वाट्याला आली आहे आणि या 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा उभाराव्या लागतील. इथे फलंदाजी करत असताना पिंपोळी संघाला. मोहोचीवाडी हा एक चांगला संघ आहे. विनायक बिडकर असेल, त्यानंतर भाऊ राठोड असेल, स्वतः शमीम असेल. भावेशचा पुढचा बॉल अजय भोईरसाठी. फुल टॉस चेंडू होता, तो मात्र मिस केलाय. मेजवानी होती खरं तर फलंदाजासाठी, परंतु त्याचा स्वीकार करता आलेला नाहीये. आणि बॅक टू बॅक एका विकेट नंतर आता हा दुसरा आलेला निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती शमीमने, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून भावेश देखील तशीच गोलंदाजी करतोय. मिलन पाटील यूट्यूब स्कोररच्या भूमिकेमध्ये टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. तिसरा चेंडू वेगवान होता. नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू पडला आणि तदनंतर मात्र खेळाडूने चेंडूला हाताळून फेकी करेपर्यंत चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण होत आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाची आता पिंपोळी संघासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाही आहे. या 2 धावींच्या मदतीने 7 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना पिंपोळी संघाच्या 1.3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. अजूनही 1.3 षटकांचा खेळ बाकी आहे. चिमुरडा तिथे उपस्थित आहे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरतून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि ते नशिबाची साथ मात्र मोहोचीवाडी संघाच्या बाजूने. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. नक्कीच आमचे तिसरे पंच शहानिशा करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. यस, थँक्यू. खेळाडू सेफ आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नशिबाची साथ होती मोहोचीवाडी संघाच्या बाजूने. कुठेतरी असं वाटलं होतं धावचित होतं की काय, परंतु या 2 धावा कंप्लीट असतील. नऊ धावा धावफलकावर या 2 धावांच्या मदतीने. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल भावेश. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल.
एक्स्ट्राची ही एक धाव फलकावर ॲड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल दुहेरी 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एक धावेची गरज आहे. ईच अँड एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. प्रत्येक क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावेचं महत्त्व फार असतं आणि ती धाव मात्र जोडली गेली आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेतला चेंडूने. एक धाव कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांचा. अत्यंत अनुभवी आणि अचूक पंचांची भूमिका बजावत असताना हे दोन्ही पंच, मेन पंच आणि स्क्वेअर लेग पंच, पुढचा बॉल स्लो डिलिव्हरी होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी आणि झेल मात्र पकडली आहे भावेशने. तिसरा हादरा बसत असताना इथे पिंपळोडी संघाला फलंदाज विशालच्या स्वरूपात. मार्कवर मोहचेवाडी संघाचा मुख्य गोलंदाज रामजित यादव. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, तोच गोलंदाजीच्या स्वरूपात. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, अगदी जखडून ठेवलं फलंदाजाला आणि पहिला चेंडू निर्धाव. फक्त आणि फक्त 11 धावा धाव फलकावर. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजय खेळतोय वैयक्तिक 5 चेंडू 4 धावा आणि गणेशने मात्र अजून एका चेंडूचा खेळ केलेला नाहीये. सेम चेंडू, अगदी कॉपी पेस्ट पद्धतीने चेंडू हाताळला रामजित यादवने. हीच ओळख आहे या गोलंदाजाची. गोलंदाजीचा तोफखाना असलेला मोहाचीवाडी संघ. पहिलं षटक हाताळलं शमीमने, धावा खर्च केल्या 5. दुसरं षटक हाताळलं भावेशने, धावा खर्च केल्या 6 आणि 2 गडी त्याने बाद केले. रामजित यादव आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव. तिसरा बॉल रामजितचा. समोर अजय. जमिनीला घरंगळत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, तो चेंडूची अडवणूक करून फेक करेल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. अगदी हळुवारपणे मंद गतीने धावसंख्या उभारत असताना 12 धावा धाव फलकावर. जर मॅचमध्ये राहायचं असेल तर कमीत कमी 2 मोठे फटके, ॲटलिस्ट 2 बिग हिट्स. जखडून ठेवलंय अगदी ब्लॉकमध्ये. यॉर्क चेंडू हाताळला होता. 2 धावा मिळतील. 1-1, 2-2 धाव फार महत्वाची या मॅचमध्ये. लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज हाय व्होल्टेज आणि तो हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल का या मॅचमध्ये? एका बाजूला मोहाचेवाडी तर दुसरीकडे पिंपळोली. एका बाजूला रामजित यादव तर दुसऱ्या बाजूला अजय भोईर. गणेश असेल आता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धाव फलकावर. ॲटलिस्ट एक मोठा फटका. प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन चांगली बघायला मिळाली 2 खेळाडूंमध्ये आणि ह्या मिळत आहेत 2 धावा. 2 रन्स कंप्लीट. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल रामजित यादवचा मोहाचेवाडी संघासाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त 16च्या घरात. 16. लास्ट बॉल. ओहो, इथे नशिबाची साथ मात्र आता पिंपळोडी संघाच्या बाजूने. नो +4 अशा मिळत आहेत 5 धावा. धावांची नितांत गरज होती
आणि त्या धावा मात्र येत आहेत. 16 धावसंख्या होती. 16+5 अशा 21 धावा आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि त्या फ्री हिट चेंडूचा भरपूर समाचार घेईल का फलंदाज गणेश. हे लास्ट बॉल ऑफ द इनिंग. रामजित यादव समोर असेल. गणेश फ्री हिटचा चेंडू फुलटॉस बॉल होता, परंतु वेगाने टाकला होता. एकच धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या एका धावेच्या मदतीने 22 धावा धाव फलकावर. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. एक फायटिंग स्कोर तर उभा केलाय, परंतु या धावा डिफेंड होतील का या आपण बघूयात. परंतु तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि त्यांच्यासोबत नागेश करण मात्र दिसत नाही आज. एका सन्मान देण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. पिंपळी संघाचा विचार जर आपण केला तर पहिल्या मॅचमध्ये धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. जिथे धावांची आतिषबाजी बघायला मिळाली तिथे मार्केवाडी संघाला त्यांनी पराभूत केलं. धावा डिफेंड केल्या आणि तेच आव्हान आता त्यांच्यासमोर. शेवटच्या चेंडूवर जो नो बॉल गेला आणि 4 धावा मिळाल्या त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकेल का पिंपळी संघ. नेक्स्ट बॉल. इथे जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी भाऊ राठोडचा ब्रँडेड षटकार. त्याचा मोबदला मात्र टुर्नामेंट आपली संपल्यावर लगेचच मिळेल. चांगली ट्रीटमेंट त्यांच्यासाठी आपण देखील ठेवली आहे. षटकार आलाय. पुढचा बॉल. हा देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. व्हेरी गुड फिल्डिंग. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता अगदी त्याच पद्धतीने फिल्डिंग देखील बघायला मिळाली. फेकी देखील सुरेख. एकापेक्षा जास्त काहीच नाही, फक्त एकच धाव.
पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर षटकार आला आणि आता आलेली ही एक धाव, एकंदरीत 7 धावा. बॅटची चांगली खेळाडूवृत्ती बघायला मिळाली. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मात्र खेळाडू तंबूमध्ये परततोय. बॅट्समन विनोद, एजंट विनोद खेळपट्टीवर रवाना होतोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मनीषने मात्र नाराज केलंय. भाऊच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार बघायला मिळाला. वैयक्तिक 3 चेंडूंमध्ये 7 धावांची बहारदार खेळी तो खेळत असताना आणि त्याला साथ देत असताना आता विनोद खेळपट्टीवर राहणार झालाय. 1 डाऊनचे खेळाडू नेहमीच आक्रमक बघायला मिळतात. तसा आक्रमक पवित्रा उचलू शकेल का विनोद? 4 चेंडूमध्ये 7 धावा, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील. बॅट फिरवली होती परंतु वेग भन्नाट बघायला मिळाला. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता सूरज, ज्याने 2 षटकं हाताळली होती आणि तोच सूरज अगदी सूर्यासारखा चमकताना बघायला मिळतोय. सूर्य अस्ताला जायची वेळ झाली आहे परंतु त्याची कामगिरी मात्र चमकदार. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे देखील जखडून ठेवले फलंदाज विनोदला. शेवटचा चेंडू होता, डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. रणनीती मला देखील कळली नाही कारण नॉनस्ट्राईकला भाऊ उभा आहे, कदाचित त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल परंतु या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करायला हवा होता फलंदाज विनोदने. एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव संख्या तिथेच तिगावली आहे, ती म्हणजे 7च्या घरात. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर 6 धावा आल्या, त्याच्यानंतर 1 धाव आली आणि त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव आणि 1 गडी गमावला इथे मोहोळच्या संघाने. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये भारत फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2-2, महत्वाची झेल, पकडलाय झेल आणि ते संपलाय. भाऊ राठोडचा खेळ मोठा हादरा इथे बसत असताना मोहोळवाडी संघाला. यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचा देखील मी अविनाश शंकरतरे, जय कुलमामाता क्रिकेट संघ शेलूच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. हिंदुहृदय सम्राट चषक 2023चा हा भव्य दिव्य सोहळा, क्रिकेटचा कुंभमेळा. भाऊ राठोड निराश पावलांनी तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मोहोळवाडी संघाचा एक अनुभवी फलंदाज विनायक बिडकर खेळपट्टीवर रवाना झाला आहे. काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या त्या 16. एक चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन पिंपळोली संघाकडून गोलंदाज भारत. भारत आता कोणती करामत करेल? अगदी आपल्या देशाचं नाव तर त्याने घेतलंय स्वतःला, तशी कामगिरी देखील करावी लागेल. संपूर्ण या मॅचचं चित्र मात्र आता भारतच्या हातामध्ये असेल. पहिला चेंडू त्याने निर्धाव हाताळून एक विकेट मिळवली आहे. आता त्याच्या समोर असेल अत्यंत अनुभवी फलंदाज विनायक बिडकर. फटका चांगला आहे, 1 धाव कंप्लीट. फिल्डिंग जबरदस्त, फेकी देखील सुरेख. एकापेक्षा जास्त काहीच नाही परंतु ही एक धाव देखील महत्त्वाची असेल दोन्ही संघांसाठी.
विनोद आणि विनायक अशी जोडी. तिसरा बॉल स्क्वेअर कट करायचा होता, परंतु वेगवान आणि उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. दोन्ही हात जमिनीला समांतर. पंच आमच्याकडे वळतायत. ही एक्स्ट्राची धाव आता जोडली जाईल. एक एक धाव, एक एक चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. एका बाजूला मोहाची वाडी तर दुसरीकडे पिंपळोली. कोणता संघ जिंकेल आणि क्वार्टर फायनलमध्ये जाऊन धडक मारेल याकडे दामतकरांचं लक्ष लागून राहिलंय. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका घेतलाय. स्ट्रेट डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. जबरदस्त फिल्डिंग. जर उत्साह आपण बघितला ना पिंपळी संघाच्या खेळाडूंचा तर अत्यंत महत्त्वाचा बघायला मिळतोय. खूप चांगला प्रतिसाद चीअरअप करत असताना आपल्या गोलंदाजाला. त्यांना माहिती आहे मॅच महत्त्वाची आहे आणि एक एक चेंडू देखील महत्त्वाचा आहे. 4 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये त्यांनी आता 3 धावा खर्च केल्यात. विनायक बिडकरचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. कदाचित डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेला असता, परंतु 2 धावा अडवण्यात यश आलंय. या 2 धावा मिळतील. या 2 धावा धाव फलकावर ॲड होतील. 2 धावांच्या मदतीने 12 धावा धाव फलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. अजूनही या ओव्हरमधला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 11 धावा. 8-11चं समीकरण. जबरदस्त मॅच. बिग फाईट. काटेकी टक्कर. मोहाचीवाडी आणि पिंपलोली. पुढचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स. आउटफील्ड फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय. स्वतःवर विश्वास दाखवला विनायक बिडकरने. या 2 धावा कंप्लीट केल्या. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. अत्यंत महत्त्वाचा चेंडू आहे हा. चेंडू जर निर्धाव आला तर सामना बॅलेन्स बघायला मिळेल, पण जर या चेंडूवर मोठा फटका आला किंवा 2 धावा जरी आल्या तरी कुठेतरी शिरकाव करेल मोहाचीवाडी संघ असं मला वाटतंय. लेट सी. कोणतंही बाकीत करणे चुकीचं असेल. भारतच्या हातामध्ये चेंडू. समोर विनायक बिडकर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुढे सरसावून चेंडू हवेमध्ये आहे. विकेट किपर चेंडूच्या मागे धावतोय. 3 खेळाडू. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावा. 40+ हा खेळाडू आहे. नक्कीच बऱ्याचशा धावा त्याने पळून काढल्या. कुठेतरी स्टॅमिना कुठेतरी कमी पडत असेल मला वाटतं. नक्कीच, कारण 40+ खेळाडू कुठेतरी थोडीशी एनर्जी कमी होते. एक वय असतं प्रत्येक खेळाचं. 18 ते 25 पर्यंत खेळाडू स्ट्रॉंग असतात, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी थोडेसे वीक होत असतात. चांगली खेळ बघायला मिळाला विनायक बिडकरच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 16च्या घरात. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. ज्या महत्त्वाच्या 2 धावा हव्या होत्या या चेंडूवर त्या मात्र आल्यात, परंतु अजूनही पिंपळी संघाने मॅच सोडलेली नाही आहे. ज्या गोलंदाजीच्या जीवावर त्याने आधीचा सामना आता इथे स्ट्राईक मात्र विनोदकडे असेल. ज्या विनोदने 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव काढली आहे. नॉन स्ट्राईकला विनायक उपाय, ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आल्या. 1 एकेरी धाव आणि 3 दुहेरी धावा. शरीरयष्टीचा विचार केला आणि वयाचा विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला विनायक बिडकरच्या माध्यमातून. विनोद त्याला साथ देईल का? शेवटचा षटक. ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आणि ही मिळतीये 1 धाव. 5 चेंडू 6 धावा. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाचे जे पाठीराखे असतील ते मात्र म्हणत असतील नक्की काय होईल, कारण जर मोठा फटका आला नाही आणि अशाच 1-1, 2-2 धावा येत राहिल्या तर मात्र शेवटच्या चेंडूवर हा सामना जाईल. आणि शेवटच्या चेंडूवर काही होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोलंदाजी मार्कावर विशाल आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली आहे. आता त्याला 5 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायच्यात. दुसऱ्या चेंडूसाठी विनायक सज्ज होईल. पुढे सरसावून जबरदस्त प्रयत्न केले होते, परंतु यश मात्र मिळत नाहीये. चेंडू सीमा पार. थर्ड मॅन रिजम मध्ये महत्वाचा चौकार आलाय विनायक बिडकरच्या बॅटमधून.
महत्वाचा चौकार आलाय आणि आता फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. काय इनिंग साकारतो या वयामध्ये विनायक बिडकर. तब्बल 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याने लगावल्यात. भाऊ आणि विनायक बिडकरचं चांगलं कमबॅक बघायला मिळालं या दोन्ही सामन्यांमध्ये. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. आता 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना संपूर्णपणे खेचून घेतला विनायक बिडकरने मोहाशीवाडी संघाच्या बाजूने. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. विनिंग स्ट्रोक विनायक बिडकरच्या बॅटमधून येईल का. पिंपलोळी संघ अजूनही चक्रव्यूहावर असताना बघायला मिळत आहेत. त्या चक्रव्यूहामध्ये विनायक बिडकर सापडेल का. त्या चक्रव्यूहातून तो बाहेर पडेल. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर विशाल. समोर असेल विनायक. चांगला चेंडू हाताळला होता. जोरदार अपील परंतु प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं बघायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली. सामना इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल. सामना इक्वल झालाय परंतु ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. अजूनही एका धावीची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. दामट संघ आपण तयार राहायचं आहे. दामट संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या आपण. 3 चेंडू 1 धावांची गरज. थोडस फंबलिंग बघायला मिळाली. विनायक बिडकरचं मी कौतुक करेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. चौकार षटकारच नव्हे तर सिंगल डबल फार महत्वाची आहे. तुमच्याकडे टार्गेट कितीच आहे त्यानुसार तुम्ही कशी फलंदाजी करायला हवी. अगदी तसा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना एकेरी दुहेरीवर लक्ष दिलं आणि सामना खेचून घेतलाय. परंतु संपलेला नाही आहे सामना. अजूनही सामना जिवंत आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. नॉन स्ट्राईकला उभा आहे विनायक. स्ट्राईक आली आहे ती विनोदकडे ज्याने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत फेस केलेत आणि फक्त 2 धावा त्याने लगावल्यात. तोच विनोद स्ट्राईकवर आहे आणि त्या विनोदचा फायदा उचलू शकेल का गोलंदाज विशाल. वेग भन्नाटे या गोलंदाजाकडे. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. जास्त वेळ वाया घालू नका. लगेचच फिल्डिंग सजून घ्या आपण. मी मगाशीच उल्लेख केला की चक्रव्यूह त्यांनी रचलंय. विनायकसाठी रचलं होतं. विनायक आता नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता स्ट्राईक असेल विनोदकडे. भन्नाट प्रेशर मध्ये असेल विनोद आता. परंतु त्या प्रेशरमधून त्याला बाहेर पडावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. 2 चेंडू 1 धाव. हा चेंडू जर निर्धाव आला तर मात्र मॅच मध्ये काही होईल. महत्वाचा चेंडू. हो हो वॉड बॉलिंग. जोरदार अपील आणि जागेवर उभं करून ठेवले फलंदाज विनोदला. प्रेशर मध्ये प्रेक्षकांना काय हवं असतं तर चुरशीची मॅच आणि तसा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना 1 धाव 1 धावेसाठी झुंज देतो विनोद. आत्मविश्वास त्याला आता आणावा लागेल स्वतःमध्ये कारण फक्त बॅटला चेंडू टच करायचा आणि 1 धाव कंप्लीट करायचे. 1 बॉल 1 रन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही संघांसाठी.
नसतोय तो नियम